नमस्कार मित्रांनो, माझ्या वॉटर रिसोर्सेस यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। जर आपण या यूट्यूब चॅनलवर प्रथम असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर मित्रांना देखील शेअर करा। आज आपण पाहणार आहोत ग्रॅव्हिटी डॅम। ग्रॅव्हिटी डॅम हे धरणाचा एक प्रकार आहे। ग्रॅव्हिटी डॅम कशाला म्हणतात हे आपण प्रथम पाहूया। A gravity dam is a dam constructed from concrete or stone masonry and designed to hold back water by only using weight of material. भाकरा हे हायेस्ट ग्रॅव्हिटी डॅम भारतामधला आहे, तर फॉन्टाना हे अमेरिकामधलं हायेस्ट ग्रॅव्हिटी डॅम आहे। ह्या व्हिडिओमध्ये आपण ग्रॅव्हिटी कॉन्क्रीट डॅम पाहणार आहोत। ग्रॅव्हिटी कॉन्क्रीट डॅममधलं हे गॅलरी कुठं असते, कसं असते आणि हे कशासाठी असते हे देखील आपण पाहणार आहोत। मित्रांनो, हे आहे क्रॉस सेक्शन ग्रॅव्हिटी डॅमचं। धरणाची वरची बाजू जिकडे पाणी साठवल्या जाते त्याला अपस्ट्रीम म्हणतात आणि धरणाची खालची बाजू जिकडे पाणी साठवल्या जात नाही त्याला डाऊनस्ट्रीम असे म्हणतात। हे NWL म्हणजे मॅक्झिमम वॉटर लेवल, ज्यावेळेस 100% धरण भरतो आणि स्पिलवेद्वारे पाणी सोडल्या जाते हे आहे NWL म्हणजे नॉर्मल वॉटर लेवल। हे आहे रिव्हर स्लाइस वे, गाळ तसंच पाणी नदीमध्ये सोडल्या जाते। हे आहे मी उभा टाकलेली गॅलरी। ह्या गॅलरीचं फंक्शन म्हणजे इन्स्पेक्शन करणे, सीपेज चेक करणे, धरणाचं स्ट्रक्चरल परफॉर्मन्स पाहणे। हे आहे हिल आणि हे आहे टो। इथून ड्रेनेजमुळं धरणाला स्टेबिलिटी येते। MWL आणि NWL मधलं ते म्हणजे फ्रीबोर्ड आणि वर जे आहे क्रिस्ट हे चालण्यासाठी तसंच वाहनं जाण्यासाठी इन्स्पेक्शन करण्यासाठी उपयोगी केला जाणारा भाग आहे। मित्रांनो, हे आहेत क्रॉस सेक्शन आणि कंपोनंट ग्रॅव्हिटी डॅमचे। तर मित्रांनो, हे ग्रॅव्हिटी डॅमचं महत्त्व काय आणि ह्याचे ॲडव्हान्टेजेस काय आपणाला माहीत आहेत काय? नसल्यास आपण पाहूया। ॲडव्हान्टेजेस ऑफ ग्रॅव्हिटी कॉन्क्रीट डॅम: फर्स्ट, स्ट्रॉंग, स्टेबल अँड ड्युरेबल. सेकंड, suitable for moderately wide valley having steep slopes. Third, loss of water by seepage in gravity dam is very less. Fourth, can be constructed to very great height. Fifth, suitable for an overflow spillway section. Sixth, maintenance cost is very less. Seventh, doesn't fail suddenly. ग्रॅव्हिटी डॅमबद्दल महत्त्वाची माहिती असल्यामुळं तसंच महत्त्वाचे घटक असल्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, ज्यामुळे त्यांना देखील ग्रॅव्हिटी डॅम कळेल। धन्यवाद।